ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं वयाच्या 89व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले। मागच्या काही दिवसांपासून आजारपणामुळे ते अंथरुणालाच खिळून होते। अखेरीस त्यांनी 26 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांची प्राणज्योत मालवली आहे। तर 27 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर नेरूळमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मात्र आता बाबा महाराज सातारकर नेमके कोण होते आणि त्यांचं वारकरी संप्रदायातील योगदान याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात। कीर्तन आणि निरूपण रक्तात भिनवून घेतलेल्या निळकंठ ज्ञानेश्वर गोरे यांनाच वारकरी संप्रदायात बाबा महाराज सातारकर या नावाने ओळखलं जायचं। 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात त्यांचा जन्म झाला। तर इंग्रजी माध्यमातून 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलेल्या बाबा महाराजांनी वकिलीची सुद्धा पदवी घेतली होती। तर 1960च्या दशकात त्यांनी काही काळ लाकूड सामानाचाही व्यवसाय केला होता। मात्र हा व्यवसाय आणि उच्च शिक्षणानंतरही ते घरच्या वातावरणामुळे वारकरी संप्रदायाकडे ओढले गेलेत। बाबा महाराज यांच्या घराण्याला तब्बल 135 वर्षांपासूनची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे। वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या सातारकर फडाचं नाव नेहमीच घेतलं जातं। त्यांच्या घराण्याकडे गेल्या 80 ते 100 वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा सुद्धा जोडली गेलेली आहे। 1962 साली त्यांचे चुलते आप्पा महाराज यांच्या निधनानंतर ही परंपरा बाबा महाराजांनी पुढे सुरूच ठेवली। बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे एक उत्कृष्ट मृदंगवादक होते। शिवाय त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती। चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडूनच बाबा महाराज यांनी परमार्थाचे धडे घेतले। तर 8व्या वर्षापासूनच त्यांनी श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तनाच्या अभंगात चाली सुद्धा म्हणायला सुरुवात केली होती। तर 11व्या वर्षीपासूनच त्यांनी पुरोहित बुवा आणि आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खां साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे सुद्धा धडे घेतलेले आहेत। बाबा महाराज सातारकर यांनी 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपराही सुरू केली होती। भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बाबा महाराज सातारकरांनी कीर्तन सप्ताहाचं सुद्धा आयोजन केले। तर या सप्ताहाला लाखो भाविकांची गर्दीही नेहमीच पाहायला मिळायची। याशिवाय त्यांनी सुमारे 15 लाख तरुणांना संप्रदायाची दीक्षा देऊन व्यसनमुक्त सुद्धा केलेला आहे। 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली आहे। या संस्थेमार्फत दरवर्षी 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसंच औषधी सुद्धा पुरवली जातात। तर बाबा महाराज सातारकर यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले। त्यामध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पुणेच्या वतीने नामदेव अध्यासनातर्फे सुद्धा गौरवण्यात आले। तसंच महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार आणि कार्यगौरव पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, 3री जागतिक परिषद नवी दिल्ली याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सासवड, पैठण, अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकांतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे सुद्धा त्यांना नागरी सत्कार देऊन पुरस्कृत करण्यात आलेले। याशिवाय संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तन कॅसेट विक्रीबाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरवण्यात आलेले बाबा महाराज सातारकर हे पहिले कीर्तनकार ठरलेले आहेत। तर याच वर्षी मार्च महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी ह.भ.प. रुक्मिणी उर्फ माई सातारकर यांचंही 86व्या वर्षी निधन झाले। बाबा महाराज सातारकर यांच्या समवेत रुक्मिणी सातारकर यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाची परंपरा वाढवण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली आहे। खाद्य संस्कृतीबाबत विशेष आवड असणाऱ्या रुक्मिणी सातारकर यांनी त्याबाबत विपुल लेखन सुद्धा केलेलं आहे। तर लेट्सअप मराठीतर्फे बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली।